नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, लेटेस्ट आता तलाठी भरती आली आहे. आपण या तलाठी भरतीसाठी गणित असेल, मराठी ग्रामर असेल, गणपत सरांचं मराठी ग्रामर असेल, इंग्लिशचं लेक्चर्स असेल, मॅथ रिझनिंग असेल, 100 ते 50 ते 100 प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण असेल, हे सर्व टॉपिक ऑनलाईन आणि ऑफलाईन नवीन बॅच सुरू होते मित्रांनो. ज्या लोकांना एनरोल करायचं असेल, ॲप्लिकेशनमध्ये त्याची लिंक, त्या बॅचची लिंक दिलेली आहे तुम्हाला. याबद्दल सविस्तर माहिती आपले गणपत सर तुमच्याशी डिस्कशन करतील मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी गुड आफ्टरनून. चला तर मित्रांनो, आगामी जे काही आकर्षण आहे ते आहे म्हणजे तलाठी भरती. सध्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं आहे की सध्या 75,000 पदांची ते तातडीने भरती करणार आहे. संबंधित जे काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला तशा पद्धतीचे आदेशही त्यांनी दिलेले आहे. थोड्याच दिवसामध्ये ही जी काही सरळ सेवा भरती आहे या भरतीची जाहिराती त्यांचं तशा पद्धतीने वर्गीकरणासह कोणत्या डिपार्टमेंटला किती जागा भरायच्या आहे हे आपल्यापर्यंत येणारच आहे. परंतु मित्रांनो, तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यापेक्षा आत्ताच जर तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला तर 100% तुम्हाला हक्काची आणि मानसन्मानाची प्रतिष्ठेची भाकरी मिळणार आहे. मित्रांनो, एकंदरीत पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये म्हटलेलं आहे, पेरते व्हा निवडक पेरा म्हणजे सर्वत्र सुगी होईल. आणि म्हणून या ठिकाणी देखील येणारी जी काही भरती आहे या भरती प्रक्रियेमध्ये कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. मग त्याच्यामध्ये तुमचं मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, अगदी हार्ड वर्क करण्यापेक्षा ज्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो, प्रत्येक विषय ट्रिक्सद्वारे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मटेरियल, जास्तीत जास्त गुण तुम्हाला किती कसे मिळतील, किंबहुना काही विषयांसाठी आउट ऑफ मार्क देखील पैकीच्या पैकी तुम्ही गुण मिळू शकता. आता समजा मराठी व्याकरण आहे, इंग्रजी आहे, याच्यामध्ये वेगळं आगलं काहीच नसतं. समजा तुम्हाला जर समास शिकवले, मोजून 4 शब्द लक्षात ठेवायचे, काळ शिकवले 12 शब्द लक्षात ठेवायचे, संधी शिकवली तुम्हाला त्या ठिकाणी 6 शब्द लक्षात ठेवायचे आहे. वाक्य प्रकारामध्ये तर असं काय आहे की समजा 1 अक्षरी 2 अक्षरी क्रियापद असेल तर लगेच तुम्ही आज्ञार्थी म्हणू शकता. 3 अक्षरी 4 अक्षरी क्रियापद असेल लगेच तुम्ही विद्यार्थी म्हणू शकता. जर तरची भाषा असेल लगेच तुम्ही संकेतार्थी म्हणू शकता. अशा पद्धतीने सरळ साध्या सोप्या ट्रिक्सद्वारे तुम्हाला मराठी व्याकरण शिकवलं जाईल. चला तर मित्रांनो, आता मराठी व्याकरणाच्या संदर्भात मी तुमच्याशी थोडी हितगुज करतोय. थोड्याशा आपण गप्पा गोष्टी करूया. काय असतं, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणतीही परीक्षा पास व्हायचं असेल तर मराठी व्याकरण हा तितकाच निर्णायक विषय आहे. काय असतो मराठी व्याकरणामध्ये, तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गैरसमज असतात. काय गैरसमज असतात की मराठी व्याकरण अवघड असतं, काय आपल्या ते डोक्याबाहेरचं आहे. सर्वप्रथम तुमच्या मनातील जे काही नकारात्मक दृष्टिकोन आहे तो काढून टाका. का काढून टाका, तर मराठी ही आपली मातृभूमी आहे, मातृभाषा आहे, बरोबर आहे ना. मातृभाषेमध्ये आई आपल्याला जवळची वाटते, मावशी थोडी दूरची असते आणि मैत्रीण तर लांबची असते. पण आपण काय करतो माहिती आहे का, इंग्रजी भाषेवरती जास्त प्रेम करतो, नंतर हिंदीवरती आणि त्याच्यानंतर उरलेलं मराठीवरती. पण असं न करता जर मराठी ही आपली मातृभाषा आहे तर मातृभाषेमध्ये तुम्ही विचार जर केला तर प्रत्येक भाषेला स्वतःचे काही ठराविक नियम ठरलेले आहेत. ते नियम स्पष्ट करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला त्या भाषेचं व्याकरण म्हणतात. या मराठी व्याकरणामध्ये आहे तरी काय हो, तर मराठी व्याकरणामध्ये 3च घटक महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ मी जर म्हटलं भारत माझा देश आहे, पहा बरं का मी काय सांगितलं. इथं मी लिहिलं भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. आता हे काय झालं, हे झालं वाक्य, भारत माझा देश आहे हे वाक्य झालं. म्हणजे याच्यामध्ये 1 2 3 4 हे काय झालं, वाक्य झालं. वाक्य. आता आपली भाषा कशाची बनलेली आहे, आपली भाषा ही वाक्यांची बनलेली आहे. मग वाक्यांची जर बनलेली असेल तर वाक्यामध्ये काय असतात, शब्द असतात. आता हे वाक्यामध्ये शब्द आहे, 1 2 3 आणि 4 हे वाक्यामध्ये काय झाले, शब्द झाले. म्हणजे या ठिकाणी वाक्य विचार पहिला भाग कोणता आहे,
वाक्य विचार. वाक्य विचारानंतर दुसरा जो काही भाग वगैरे आहे त्या भागाचा जर विचार केला तर तो आहे शब्द विचार. शब्द विचार. आणि या शब्दामध्ये काय असतात हो? शब्दामध्ये असतात अक्षर. पा भ र त म झ द श ही काय आहेत? अक्षरे आहेत. बरोबर आहे ना? अक्षरामध्ये काय असतात? ध्वनी असतात. मग मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. मग वर्णांना ठराविक चिन्ह दिली जातात. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे वर्ण विचार. वर्ण विचार. मराठी व्याकरणामध्ये तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक काय असतो? वर्ण विचार. वर्ण विचारावर आधारित काय असतो? शब्द विचार. शब्द विचारावर आधारित काय असतो? वाक्य विचार. ज्याला वाक्य विचार, ज्याला वर्ण विचार समजला त्याला शब्द विचार समजतो. ज्याला शब्द विचार समजला त्याला वाक्य विचार समजतो. आणि हे तीनच घटक मराठी व्याकरणामध्ये महत्वाचे आहेत. तुमचे 25 प्रश्न आहेत तलाठी भरतीला. तलाठी भरतीला 25 प्रश्नांना प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 50 गुण झाले. तर या 50 पैकी मित्रांनो एक खरं सांगू का तुम्हाला? खरी गोष्ट म्हणजे की 50 जे काही गुण आहेत त्या 50 पैकी 40 गुण जवळजवळ तुमच्यापैकी बरेच जण पाडतात. परंतु जे 40च्या पुढे जातील तेच मेरिट लिस्टला येत असतात. आणि मग त्या 40च्या पुढे कसं जायचं याच्यावरच खऱ्या अर्थानं आपण काम करत असतो. कारण का या परीक्षेला मित्रांनो लाखात विद्यार्थी बसतात, हजारामध्ये पास होतात, शेकडेवारीवरती इंटरव्ह्यूला जातात आणि बोटावर मोजण्या इतकं सिलेक्शन होतं. मग अशी जर परिस्थिती असेल तर या परिस्थितीमध्ये आपल्याला मर्मावरती बोट ठेवणं किंबहुना महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी वगैरे आहे त्या गोष्टी जाणून घेणं हे तितकंच सत्य आहे. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? तुम्हाला योग्य मार्गदर्शक पाहिजे आणि तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा पाहिजे. एक तुम्हाला छोटीशी 2 मिनिटाची एक गोष्ट सांगतो पहा. एक प्रवासी असतो, तो मुंबईला एका बसमधून उतरतो आणि त्याला जवळच एका मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं असतं. तो त्या रिक्षावाल्याला म्हणतो की किती पैसे घेणार? तर तो सांगतो 200 रुपये. रिक्षावाला काय सांगतो? 200 रुपये. मग हा म्हणतो इतक्या जवळचं अंतर आहे तरी 200 रुपये म्हणता? हो म्हणे, 200 रुपये आमचे रेट ठरलेले आहे. मग तो प्रवासी म्हणतो नाही ठीक आहे की माझ्याकडे काय मी तुम्हाला 200 रुपये देऊ शकत नाही, मी आपला पायी जातो. बरं, प्रवाशाने आपली बॅग उचलली, चालायला सुरुवात केली. चालता चालता तो बरंच अंतर चालला, 5-10 मिनिट चालला. त्याला थकवा आला, एका ठिकाणी बसला, थोडंसं पाणी पिला, बॅग उचलली, चालायला सुरुवात केली. पण मंदिर मात्र त्याच्या लक्षात येत नव्हतं. तो थोडा गोंधळलेला होता आणि मग लगेचच त्याने दुसऱ्या रिक्षावाल्याला हात केला. रिक्षावाला जवळ आला. आल्यानंतर तो म्हणतो मगाशी तर तुम्हीच होते. म्हणे हो मीच होतो. मग म्हणे आता किती पैसे घेणार? आता रिक्षावाल्याने सांगितलं 400 रुपये. किती रुपये सांगितले? 400. म्हणे असं कसं काय हो? मगाशी तर तुम्ही 200 रुपये म्हटले, आता 400 रुपये कसे काय? मग रिक्षावाल्याने सांगितलं महाराज मंदिर राहिलं पूर्वेला आणि तुम्ही चालत आलात पश्चिमेला. जेवढं अंतर पूर्वेला चालून जायला हवं होतं त्याच्या दुप्पट अंतर तुम्ही पश्चिमेला चालून आलात. जर तुमच्या प्रवासाला योग्य दिशा नसेल, जर तुम्हाला कोणीतरी योग्य मार्गदर्शक नसेल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून तर ते मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करत असतो. मित्रांनो आम्ही फक्त 40% काम करतो, 60% काम तुम्हालाच करायचं आहे. पण पळणारे घोडे सर्वच असतात, पळवणारा महत्त्वाचा असतो. आणि ते पळवण्याचं काम या ठिकाणी तुमचा जो कोणी मार्गदर्शक आहे तो मार्गदर्शक करत असतो. खरं सांगू का? खरं मेचचे डबे लावून पैलवान होता येत नाही, त्यासाठी विशिष्ट खोराक लावावा लागतो, रतीब लावावं लागतं, रतीब. आणि ते रतीब किंवा तो जो काही खोराक आहे ते जे काही तुम्हाला कस किंवा सत्व वगैरे आहे ते देण्याचं काम केलं जातं. मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये ज्याला वर्ण विचार समजला त्याला वाक्य विचार समजतो, ज्याला वाक्य विचार समजला त्याला शब्द विचार समजतो. हे घटक एकमेकावर आधारित असतात. आता वर्ण विचारामध्ये काय शिकायचं आहे तुम्हाला? वर्ण विचारामध्ये शिकायचं आहे 3 ते 4 गुणांसाठी स्वर, स्वरांचे प्रकार. मग स्वर आणि स्वरांच्या प्रकारामध्ये काय? रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, सिद्ध स्वर, साधित स्वर, त्याच्यानंतर तत्सम स्वर, त्याचबरोबर इंग्रजी स्वर, लुप्त होत चाललेले स्वर, असा सगळा प्रपंच तुम्हाला पाहायचा असतो. त्यानंतर पुढे तुम्हाला उच्चार स्थानं शिकायची असतात की मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे.
त्या 52 वर्णांमध्ये काही ऱ्हस्व आहेत, काही दीर्घ आहेत, काही महाप्राण आहेत, काही अल्पप्राण वगैरे आहेत. मग त्यांचे उच्चार नेमके कशातून होतात, क वर्गाचं उच्चारस्थान काय आहे, च च काय असतं, ही सगळी बाजू हे सगळं तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जातं. त्यानंतर त्या ठिकाणी दुसरा जो काही विचार आहे तो म्हणजे आहे तो शब्द विचार. शब्द विचाराच्या संदर्भात तुम्हाला काय पाहायचं असतं, तर शब्द सिद्धी म्हणजे काय, नंतर शब्द शक्ती कशाला म्हणतात, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, त्यानंतर पारिभाषिक शब्द. हा जो काही शब्दांचा संग्रह वगैरे आहे, कमीत कमी तुम्हाला नाही जास्त तर 10-12 शब्दांचे जे काही प्रकार वगैरे आहे ते प्रकार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर हाही भाग तितकाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा जो काही भाग वगैरे आहे त्या पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर त्याला म्हटलं जातं काय, वाक्य विचार. आता वाक्य विचाराच्या संदर्भात विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वाक्यांचे प्रकार. बरोबर आहे ना. वाक्यांच्या प्रकारामध्ये केवळ, मिश्र, संयुक्त, त्याच्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला माहित आहे की विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, त्याचबरोबर उद्गारार्थी वाक्य, असे वेगवेगळे प्रकार वगैरे आहे. त्यानंतर पुढचा जो काही भाग वगैरे आहे त्याच्यामध्ये वाक्य संश्लेषण. वाक्य संश्लेषण का मतलब क्या होता है, वाक्य संश्लेषण म्हणजे नेमकं काय की विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर, उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी, करण रूपीचं आकरण रूपी, आकरण रूपीचं करण रूपी, असे हे जे काही प्रकार वगैरे आहे हे प्रकार त्याच्यामध्ये अभ्यासायचे आहेत. मित्रांनो, हा भाग तसा गौण आहे. गौण आहे याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, सगळ्यात पहिल्यांदा तुमची मनाची तयारी महत्त्वाची असते. माणसाचा पराभव रणात होत नसून तो पहिल्यांदा मनात होतो. आतापासून जर तुम्ही ठरवलं ना काही झालं तर येणाऱ्या 75,000मध्ये एक जागा माझीच आहे आणि ती मी मिळवणारच, असं जर तुमचा आत्मविश्वास असेल, कॉन्फिडन्स असेल तर 100% तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचलेले असाल. मग त्याच्यासाठी बाबा आमटेंनी म्हटलेलं आहे, भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला काय करायचे की जे काही करायचं ते प्रॉपर वे म्हणजे तुमचा आराखडाच पाहिजे की बाबा रे माझ्याकडे 4 महिने शिल्लक आहे, या 4 महिन्यामध्ये अमुक एक दिवस वगैरे आहे, या दिवसामध्ये मला मराठीचा अभ्यास करायचा, गणिताचा करायचा, बुद्धिमत्तेचा करायचा, सामान्य ज्ञानाचा करायचा आहे. ज्या विभागातून तुम्ही तलाठी फॉर्म भरणार आहात किंवा पोलीस भरती फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती पाहिजे. नेमकं तलाठी डिपार्टमेंटची कामं कोणती आहे, त्यांचे दप्तर कशा पद्धतीचं असतं, त्यांना गव्हर्नमेंटचे कोणकोणत्या प्रकारची रूलमध्ये राहावं लागतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इत्थंभूत शिकवल्या जातात. लक्षात येतं ना. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला कोणीतरी मार्गदर्शक असणं, गॉडफादर असणं हे तितकंच सत्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फक्त शिकवण्याचंच काम केलं जात आहे असं नाही, तर प्रॉपर आपल्याकडे ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका आहे मग त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण देखील वर्गातच. समजा आता मी टॉपिक शिकवला काय, समास शिकवला, मग समासावरती इथून पाठीमागे किती प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांमध्ये याचं उत्तर हेच का, तेच का, असंच का, तसंच का, ते सर्व प्रश्न तुमचे सोडून घेतले जातात. आणि त्याच्यावरती पुन्हा ज्यावेळेस एखादा टॉपिक समजा 4 टॉपिक शिकून झाले लगेच त्याच्यावर प्रश्न उत्तर वगैरे असतात, त्याच्यावरती तुमची उत्तरांची शहानिशा वगैरे असते आणि अशा पद्धतीनं इत्थंभूत तयारी तुमची करून घेतली जाते. आणि म्हणून ही परिपूर्ण तयारी जर तुम्हाला करायची असेल तर प्रवीण अकॅडमी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे. कधीही केव्हाही तुम्ही संपर्क करू शकता. क्लासच्या संदर्भात क्लास लावाच असं नाही, परंतु मार्गदर्शन घ्यायला तुम्हाला काही अडचण नाही, हा नंतरचा प्रश्न आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला हक्काची, मानासन्मानाची, प्रतिष्ठेची भाकरी जर मिळवायची असेल तर निश्चितपणे येणारी जी काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेला तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात. आणि म्हणून आत्ताच वाटचाल करायला सुरुवात करा. कारण काय असतं, बरेच विद्यार्थी काय करतात की वाट पाहत असतात, फॉर्म सुटतील, फॉर्म भरल्यानंतर मग आपण अभ्यास करू, असं नाही. आत्तापासूनच तुम्ही थोडा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे. कारण काय असतं, तूप खाल्ल्याने रूप येत नाही, त्याच्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागते. सबुरी का फल मिठा होत आहे. आणि म्हणून आत्तापासूनच तुम्ही जर आमच्याशी संपर्क वगैरे साधला तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. मित्रांनो, तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. हॅपी थॉट्स. टेक केअर. सर काय सांगतात पहा.
बघा मित्रांनो, आपण काय करत आहोत, आताच गणपत सरांनी सांगितलं तुम्हाला, आपण एकदम नॉर्मल फी मध्ये ऑनलाईनचा तलाठीचा असेल किंवा आता सरकारचा आपल्या भारताला 75 वर्ष स्वातंत्र्य झालेले आहेत. तर महाराष्ट्र सरकारचं टार्गेट आहे मित्रांनो, या 75 वर्षामध्ये 75,000 जागा सरकारच्या भरणं. मग याच्यात आरोग्य भरती असेल, तलाठी भरती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिकेच्या ऍड आहेत, पीडब्ल्यूडीच्या ऍड आहेत मित्रांनो, त्याच्यानंतर पुरवठा निरीक्षकच्या ऍड आहेत. या सर्व ऍडचं सॅमल्टेनियसली तुम्ही प्रिपरेशन करू शकता मित्रांनो. सो तुम्हाला प्रॉपर वेने प्रत्येक टॉपिक, प्रत्येक कंटेन्स केला जाईल. कुठला टॉपिक तुमचा वीक आहे, कुठला टॉपिक स्ट्रॉंग आहे, ज्यावेळेस तुम्ही आमच्या क्वेश्चन पेपर सोडवतात तर आम्हाला हे समजतं की तुमचा कुठला टॉपिक वीक आहे मित्रांनो. त्या टॉपिकवर आपण काम करतो. बघा, एक मार्केटमधनं कोणतं एक पुस्तक घेतलं तर सर्वच पोरं ते पुस्तक वाचतील. महाराष्ट्रामध्ये जनरली 7 ते 8 लाख मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय मित्रांनो, आणि या 7 ते 8 लाख मुलांमध्ये 1000, 10,000, 4000 जागा आहेत. तर मग तुम्हाला या 4000 जागांमध्ये सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला या 7 लाख मुलांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. तर माझं, आमची टीमचं तुम्हाला एवढंच आणि एवढंच टार्गेट असेल की तुम्ही कसं इतरांपेक्षा वेगळं करणार, 2 पॉईंट 2 मार्क तुम्हाला इतरांपेक्षा कसे जास्त मिळणार आणि तुम्ही कसं मेरिटमध्ये बसणार, ही आमची फर्स्ट प्रायोरिटी असेल मित्रांनो. सो त्याच्यामुळे मी 100 प्रश्नपत्रिका आम्ही सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्या 100 प्रश्नपत्रिकांमध्ये काय होतंय की तुम्ही कुठं वीक आहात, तो टॉपिक कसा कव्हर करायचा, तुमचा वीक टॉपिकची एक्झाम मध्ये किती व्हॅल्यू आहे, या सर्व गोष्टींचं इतंभूत मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल मित्रांनो. प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये या कोर्सची तुम्हाला लिंक दिली आहे. तुम्ही डायरेक्टली कोर्स परचेस करू शकतात. नॉर्मल 2 इन्स्टॉलमेंटने कोर्स परचेस करू शकतात मित्रांनो. आपल्याकडे इन्स्टॉलमेंट वाईज कोर्स उपलब्ध आहे. 2 इन्स्टॉलमेंट मध्ये कोर्स परचेस करू शकतात. ज्या लोकांना नाशिकमध्ये येऊन अभ्यास करायचा असेल तर मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो. आमची प्रवीण अकॅडमीची पूर्ण टीम नाशिक शहरामध्ये शिकवते. तर तुमचं स्वागत असेल मित्रांनो. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर पण दिलेला आहे, सर्व काही माहिती दिली. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्रांनो. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.